बघा काय बघितलं आपण, ऍक्सलरेशन. ठीक आहे, आज ऍक्सलरेशन म्हणून गोष्टीत ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय? ऍक्सलरेशन कशा दाखवतो आपण? एने. ऍक्सलरेशन कशा दाखवतो आपण? एने. ठीक आहे, ऍक्सलरेशन काय असतं? डीव्ही बाय dt. म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमच्या रिस्पेक्ट टू जे पण चेंज होईल त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सलरेशन. ठीक आहे, म्हणजेच काय रे? ऍक्सलरेशन जर म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? v2 मायनस v1 डिवाइड बाय काय? t2 मायनस t1. यालाच पुढे जाऊन काय म्हणतो? फायनल वेलोसिटी v आहे, इनिशियल वेलोसिटी u आहे, टाइम इंटरवल t मायनस 0 पासून सुरू झाला तर मग तुम्ही काय म्हणू शकतात? v मायनस u डिवाइड बाय काय? आणि जर तुम्ही डोळे उघड करून जर बघितलं असं भेटतो बघा, v मायनस u डिवाइड बाय काय? t. याला मी जर फर्दर सिम्प्लिफाईड केलं तर rt इकडे डिवाइड इकडे काय होईल? मल्टिप्लाइड. v मायनस u बरोबर काय? a इंटू t. देअरफॉर v इज काय? u प्लस at. हे इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत, हे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत, तर तिथूनच भेटतो. हे लॉजिक क्लिअर आहे? ओके. दुसरी गोष्ट, ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह असला, ऍक्सलरेशनची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, ऍक्सलरेशनची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येईल? ऍक्सलरेशनची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येईल? जेव्हा v तुमचा मोठा असेल u पेक्षा, बरोबर की नाही? ऍक्सलरेशन कधी निगेटिव्ह येईल? जेव्हा v छोटा असेल u पेक्षा. ऍक्सलरेशन 0 कधी येईल? जेव्हा v आणि u काय इक्वल असेल. ठीक आहे, हे प्रत्येक वेळेस कंडिशन पॉसिबल होत नाही. या दोन कंडिशन दाखवून देईन तुम्हाला. ओके, मी जर म्हटलं याला म्हणतात ऍक्सलरेशन, याला काढलं तर पॉझिटिव्ह आलं तर काय म्हणतो आपण? ऍक्सलरेशन. निगेटिव्ह आलं तर काय म्हणतो आपण त्याला? रिटार्डेशन. त्याला काय म्हणतो आपण? रिटार्डेशन. आणि हे काय? झिरो ऍक्सलरेशन. काय डाऊट आहे? समजलं? ऍक्सलरेशन प्रमाणेच, रिटार्डेशन प्रमाणेच, झिरो ऍक्सलरेशन प्रमाणेच. क्लिअर आहे? जायचं पुढे. आता बघ, हे कळालं आपल्याला. v काय? फायनल वेलोसिटी. u काय? इनिशियल वेलोसिटी. म्हणजे आपल्याला असं कळालं, वेलोसिटी जर इन्क्रीज झाली, काय बोलतोय बघा आता, वेलोसिटी इन्क्रीज झाली तर ऍक्सलरेशन इन्क्रीज होते, म्हणजे ऍक्सलरेशन आहे. मी म्हटलं वेलोसिटी जर डिक्रीज झालं तर ऍक्सलरेशन काय होतं? कमी होते, म्हणजे रिटार्डेशन होते. असं नाही, निगेटिव्ह ऍक्सलरेशन आलं तर असं म्हणतो तो. पण आता काय म्हणणार आहे? ऍक्सलरेशन जर कमी झालं तर आपण काढणार आहे त्याला रिटार्डेशन. ऍक्सलरेशन कमी झालं तर आपण काढणार त्याला रिटार्डेशन. निगेटिव्ह ऍक्सलरेशन आला म्हणून नाही. कोणाला म्हणणार? ऍक्सलरेशन जर कमी होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रिटार्डेशन. आणि ऍक्सलरेशन जर वाढत असेल तर त्याला आपण म्हणतो ऍक्सलरेशन. त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सलरेशन. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच याचा अर्थ असा होतो, जर वेलोसिटी इन्क्रीज होते किंवा वेलोसिटी तुमची डिक्रीज होते तरी काय होऊ शकतं? ऍक्सलरेशन होऊ शकतं. काय बोललो मी? वेलोसिटी इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली तेव्हा काय होऊ शकतं? ऍक्सलरेशन किंवा और त्याला आपण काय म्हणू शकतो? रिटार्डेशन. असं का बोललं गेलं याचा थोडंसं आपण विचार पण करूया. त्याला काय म्हणलं आपण? रिटार्डेशन. इथला पाठ दिसतोय का? दिसतोय ना इथला पाठ? बाबा पहिले एकदम सिंपल ठेवतो म्हणजे तुम्हाला कळायलाच पाहिजे. मी काय म्हटलं, 5 मीटर पर सेकंद होता, त्याचं 10 मीटर पर सेकंद झालं, त्याचं 15 मीटर पर सेकंद झालं. म्हणजे काय लक्षात आलं? वेलोसिटी काय होते? वेलोसिटी काय चालली? वाढत चालली ना. मी काय होते? इन्क्रीज होते. तर कळते ना आपल्याला वेलोसिटी काय होते? इन्क्रीज होते. येते दिसतंय ना? 5 आहे, 10 आहे, 15 आहे, एका सेकंदात आहे. तर मी म्हंटल किती? 10 मायनस 5 5 येतं. 15 मायनस 10 करा तरी पण काय येतं? 5 येते. 15 मायनस 10 करा काय येतं? 5. काय डाऊट आहे? मला 5 येतं. याचा अर्थ काय झालं? वेलोसिटी इन्क्रीज होते आणि ऍक्सलरेशन मला कशी भेटते? कॉन्स्टंट. ऍक्सलरेशन कसं भेटलं मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. काय डाऊट आहे? ऍक्सलरेशन कसं भेटलं मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. काय डाऊट आहे? मला कसं भेटलं? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कधी? वेलोसिटी इन्क्रीज होताना. वेलोसिटी इन्क्रीज होताना काय भेटलं मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन मिळालं. काय डाऊट कोणाला? बा
15 मीटर पर सेकंद आहे, 10 मीटर पर सेकंद आहे आणि 5 मीटर पर सेकंद. काय होतं रे? व्हेलॉसिटी काय होते? व्हेलॉसिटी काय होते? इन्क्रीज होते का डिक्रीज होते? डिक्रीज होताना आपल्याला दिसते. व्हेलॉसिटी डिक्रीज होते म्हणजेच काय झालं रे? 10 मायनस 15, 10 मायनस 15 किंवा 5 मायनस 10, दोघांचं उत्तर काय? -5 -5. यालाच आपण काय म्हणतो? रिटार्डेशन. यालाच काय म्हणतो आपण? रिटार्डेशन. आता व्यवस्थित पुढच्या केस महत्वाचे आहेत. क्लिअर इथपर्यंत? आता मी काय म्हंटल, माझ्याजवळ 8 मीटर पर सेकंद आहे, माझ्याजवळ 6 मीटर पर सेकंद आहे, माझ्याजवळ 4 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे. आणि एक सेकंदाचा विषय चालू आहे. त्यांच्यामध्ये सांगा 8 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. हा बघा, पहिल्या दोघांमध्ये बघितलं किती झाले? 8 मायनस 6, 8 मायनस 6 किती मिळाले? 2. सहा मायनस 2, 6 मायनस 8 मायनस 2. तसंच 2 मायनस 4, 6 मायनस 2 मायनस 6 किती भेटलं मला? -4 भेटलं ना? -4 भेटलं. पण व्हेलॉसिटी काय होते? व्हेलॉसिटी काय होते? पटकन व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. मी जर बघितलं इथं किती आहे? 2 आहे, इथं किती आहे? 4 आहे, इथं 2 आहे, इथं किती आहे? 4 आहे. निगेटिव्ह -2 आहे आणि -4 आहे. या साईडला जाताना व्हेलॉसिटी काय होते? व्हेलॉसिटी 100% काय होते? डिक्रीज होते. ऍक्सलरेशन बघा बरं, इथं किती होतं? -2, इथं किती होतं? -2, इथं किती होतं? -4. ऍक्सलरेशन काय झाली? कमी झाली का जास्त झाली? -2 -4 आहे. ऍक्सलरेशन काय झाली? कमी झाली. ऍक्सलरेशन काय झालं तुमची? कमी झाली. म्हणजेच काय झाले? रिटार्डेशन झाली. ऍक्सलरेशन काय झालं? कमी झालं. काय झालं? रिटार्डेशन. आता व्यवस्थित बघायचं. हे कळालं का? मी काय म्हटलं, 8 मीटर पर सेकंद आहे, 4 मीटर पर सेकंद झालं, 4 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद झाला आणि 0 मीटर पर 6 मीटर पर सेकंद आहे आणि तेच होत आहे. तेच केस म्हणते 8 आणि 4 आणि नंतर मी 2 मीटर पर सेकंद. बघा कितीचा फरक आहे? -2 ना, सॉरी -4, -4 आणि इथं काय झालं? -2 झाला. व्हेलॉसिटी काय होते? व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते ना. व्हेलॉसिटी काय होते? तुमची डिक्रीज होते. ऍक्सलरेशन काय होते? इन्क्रीज होते ना. ऍक्सलरेशन काय झालं? इन्क्रीज झालं. व्हेलॉसिटी डिक्रीज होताना ऍक्सलरेशन कमी पण होतंय, व्हेलॉसिटी डिक्रीज होताना ऍक्सलरेशन वाढता पण. याला तुम्ही काय म्हणणार? रिटार्डेशन. आणि याला काय म्हणणार तुम्ही? ऍक्सलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी कमी होत असताना सुद्धा ऍक्सलरेशन होतंय. इथं कळतंय ना? व्हेलॉसिटी कमी होताना सुद्धा काय होतंय? ऍक्सलरेशन होतंय. म्हणजे तुम्हाला काय कळालं? तुम्हाला याची एक गोष्ट कळाली की काय कंपल्सरी नाही, व्हेलॉसिटी कमी झालं तर ऍक्सलरेशन होईल, रिटार्डेशन असं काही नाहीये. तिथंच व्हेलॉसिटी डिक्रीज होताना काय होतंय? ऍक्सलरेशन पण होतंय आणि रिटार्डेशन पण होतंय. इथं व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, व्हेलॉसिटी डिक्रीज होते, ऍक्सलरेशन होतंय आणि रिटार्डेशन होतंय. म्हणजे ऍक्सलरेशन कशावर डिपेंड आहे? ऍक्सलरेशन कशावर डिपेंड आहे? कशा रेट मध्ये चेंज होतंय? रेट, कोणत्या रेट मध्ये चेंज होतोय? इथं 2 ने चेंज होतोय, इथं 4 ने, नंतरून 4 ने होतोय. इथं अगोदर 4 ने होतं, नंतरून 2 ने होतोय. फरक आहे. रेटवर तो डिपेंड आहे, व्हेलॉसिटीवर नाही. व्हेलॉसिटी तर चेंज होत जाते, व्हेलॉसिटी कमीच होत चालली दोन्ही केसमध्ये. पण ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह होतोय किंवा निगेटिव्ह होतो तो कशावर डिपेंड होता? रेटवर. कितीच्या पट्टीत तो चेंज होतोय याच्यावर तुझा ऍक्सलरेशन डिपेंड राहिलं. ही लॉजिक क्लिअर आहे? काय डाऊट आहे? आता बघा, आता काही गोष्टीत ते समजून घेऊ. ऍक्सलरेशन फील झालं. ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं? ऍक्सलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे माहिती आपल्याला, ते पाठ केलेलं आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, जायचं पुढे. आता बघा, मी काय म्हणतो व्यवस्थित
हा बघा 5 मीटर पर सेकंद चाललाय, ठीक आहे, 5 मीटर पर सेकंद चाललाय आणि त्याचं ऍक्सलरेशन 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. हा, आता पहिल्यांदा फील करून घेऊ ऍक्सलरेशन नेमके म्हणजे काय. बघा ऍक्सलरेशन म्हणजे काय माहिती तुम्हाला, मीटर पर सेकंड स्क्वेअर ना. याला जर मी असं लिहिलं असतं तर काय डाऊट आहे तुम्हाला, मीटर पर सेकंद इंटू सेकंड, काय डाऊट आहे. म्हणजे तुम्हाला एक कळालं, एका सेकंदात किती वेलोसिटी चेंज होते, एका सेकंदात किती वेलोसिटी चेंज होते, एका सेकंदात किती वेलोसिटी चेंज होते, म्हणजेच काय ऍक्सलरेशन, बरं ना. एका सेकंदात कितीच्या वेलोसिटी मध्ये चेंज होते हे जर काढता आलं तर तुम्ही काय करू शकतात, कोणत्याही ठिकाणचं वेलोसिटी काढू शकता. जसं की इथं एका सेकंदात किती किती वेलोसिटी चेंज होणार, 2. प्रत्येक सेकंदात किती वेलोसिटी चेंज करणार, तो 2. वेलोसिटी किती, 5. पुढच्या सेकंदात किती होईल, 7. बरोबर की नाही. का बरं, कारण की तो ऍक्सलरेट होतोय. एका सेकंदात किती फिरणार, पुढे 2 मीटर पुढे सरकणार आहे. कळालं का. त्याच्या पुढच्या किती होईल, 9. त्याच्या पुढच्या किती होईल, 11. त्याच्यावरून करतायत तुम्ही, तुम्हाला कळालं की एका सेकंदात किती सरकतोय तो, 2 मीटर पर सेकंद पुढे सरकतोय. म्हणून मी डायरेक्टली सांगू शकतो. आता याच्या पुढे मी डायरेक्टली सांगू शकतो की कोणताही टाइम सांगितला तरी तुम्ही डायरेक्टली सांगू शकतात. कसं बघा, क्वेश्चन कसा आहे, हाच क्वेश्चन मी परत लिहितो. मी काय म्हणतो, इथं काय कळालं तुम्हाला, इथं असं कळालं तुम्हाला, इथं अशी गोष्ट कळाली, 5 मीटर पर सेकंद वेलोसिटी आहे, पण ऍक्सलरेशन जो आहे, ऍक्सलरेशन एका सेकंदात किती सरकतोय, 2 मीटर पर सेकंद सरकतोय. बरोबर की नाही. एवढं काय कळा फक्त, ऍक्सलरेशन एका सेकंदात किती मीटर घेऊन चालतं, पुढे एक्स्ट्रा 2 मीटर, वेलोसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंद. बा मग क्वेश्चन असा होता ऍक्च्युअल मध्ये, वेलोसिटी किती तुमची 5 मीटर पर सेकंद आहे, 2 मीटर पर सेकंद आहे. आता मला काढून द्यायचं तुम्हाला, पहिले तर 1 सेकंद साठी, 2 सेकंद साठी आणि 3 सेकंद साठी क्वेश्चन आहे आपला. हे काय तुमचे सेकंद, 1 सेकंदात किती वेलोसिटी असेल, 2 सेकंदात किती असेल, 3 सेकंदात किती असेल, 5 सेकंदात किती असेल, कोणतेही काढू शकतो आपण ना. बघा मग 5 मीटर पर सेकंद आहे, 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय काढतोय माहिती ना आता, एका सेकंदात किती वेलोसिटी, वेलोसिटी बघा मग एका पहिले किती होता, 5 होता, पुढच्या एका सेकंदात किती होईल, 2 ने ऍड होईल ना, म्हणजे किती झालं, 7 मीटर पर सेकंद. किती होईल रे, 9 मीटर पर सेकंद. किती होईल रे, 11 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे. सिमिलरली क्वेश्चन ठेवला मी, सिमिलर क्वेश्चन ठेवला मी, म्हटलं हे किती 10 मीटर पर सेकंद आहे आणि हा 2 मीटर पर सेकंद स्क्वेअरने चाललाय. हा किती होईल पटकन, 12 मीटर पर सेकंद. किती होईल, 14 मीटर पर सेकंद. किती होईल, 16 मीटर पर सेकंद. मी जर असं म्हटलं असतं 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे आणि मी आता म्हटलं 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, किती होणार आहे, 15 मीटर पर सेकंद होईल. पुढच्या किती होईल, 20 मीटर पर सेकंद आहे. किती, 25 मीटर पर सेकंद. कशावर सांगू शकतात तुम्ही, कशावर सांगू शकतात, तुमचं माहिती आहे, मला वेलोसिटी माहिती आहे आणि मला ऍक्सलरेशन माहिती आहे, तर मी त्याच्यावर सांगू शकतो मला, कारण की फील कळालेलं आहे, ऍक्सलरेशन काही वेगळं नव्हतं. मी जर असं म्हटलं असतं 10 मीटर पर सेकंद आहे, -2 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. आता काय होते, 2 ने कमी होत चाललाय, म्हणजे किती होणार आहे, 8 मीटर पर सेकंद होणार. किती होणार आहे, 6 मीटर पर सेकंद होणार आहे, 4 मीटर पर सेकंद होणार आहे. काय डाऊट आहे. म्हणजे आपल्याला असं कळालं, जर मी आता डायरेक्ट असा क्वेश्चन बनवला असता, इफ इनिशियल velocity is 2 meter per second and its acceleration is 2 meter per second square, then find the velocity at 4 seconds. 3 सेकंद काढायला 4 सेकंद क्वेश्चन झालेला आहे. किती चाललाय,
2 ने किती आहे 2 आहे. पहिल्या सेकंदात किती होणार आहे 4, दुसऱ्या सेकंदात किती होणार आहे 6, तिसऱ्या सेकंदात 8 आणि चौथ्या सेकंदात 10. उत्तर डायरेक्ट आपलं. वेलोसिटी किती होणार आहे 10 मीटर पर सेकंद. त्यासाठी आपण प्रॅक्टिस केली. लॉजिक कळालं. क्वेश्चन काय येतोय कळालं. इनिशियल वेलोसिटी दिली, इनिशियल वेलोसिटीवरून ऍक्सेलरेशन दिलं आणि कोणत्या टाइपला विचारलंय काय डाऊट आहे. वेलोसिटी काढता आली, वेलोसिटी काढताय बघ. याच्यावरून असं पण काढतात ऍक्च्युअल मध्ये. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय v मायनस u डिवाइड बाय काय t. पाच फॉर्म्युला आपल्याला फायनल वेलोसिटी ना. मग फायनल वेलोसिटी v मायनस u डिवाइड बाय काय a इंटू t. दरबरोबर v इज काय u प्लस at. u किती आहे u किती आहे किती 2 आहे प्लस a किती आहे 2 चे आणि टाइम किती सांगितलं 4. 2 प्लस 8 10 मीटर पर सेकंड. आणि आपण ऑलरेडी कोणत्या प्रकारचं ए नाव यूज करतो आपल्या मेंदूमध्ये चालवलं तर हा तुम्हाला काय वाटतं हे सोपं आहे नाही. जर तुमच्याकडे प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करायची वेळ वाचतोय ना, स्पीड वाढेल ना. तुम्हाला कळालं. मी जर इथं म्हटलं असतं 5 मीटर पर सेकंद आहे, व्यवस्थित बघा 5 मीटर पर सेकंद आहे आणि माझं चाललं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरने. किती मीटर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मी जर सांगितलं 3 सेकंदात काढा तर काढू शकतो ना, असं काही अडचण नाही. पण जर आपल्याला जर माहितीये कॅल्क्युलेशन माहितीये किती 5 आहे कितीने वाढतोय 1 ने वाढतोय, किती सेकंद बोलतायत 5 सेकंद म्हणून 4 सेकंद तेवढं वाढत चालायचं आपल्याला. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. कुठे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मेंटली फिरवावं लागेल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला क्वेश्चन दिसतील असे, पण आपण याला या पद्धतीने विचार केला. हे लॉजिक कळालं. आपली ही प्रॅक्टिस ठेवायची ऑटोमॅटिकली. क्वेश्चन मध्ये जसं वेळ भेटेल असं कंपल्सरी की सर हे असं करत बसू का नाही. तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल, त्यांनी जर 10 सेकंद दिलं मग तुम्ही 10 सेकंद खेळत बसणार का नाही. मी तर शक्यतो एवढं मोठं येत नाही, पण आलं तरची गोष्ट आहे. आलं तर तुमचं म्हणजे कमी याच्या त्याचं 5च्या अगोदर असेल तर मी मारून दिली पटपट. पण बोटांवर फिरवाय ना, बोट फिरतील ना ऑटोमॅटिक. 1 2 3 4 5 झालं उत्तर. म्हणून आपल्या या गोष्टी करायचं. काय कळालं तुम्हाला. इनिशियल वेलोसिटी होती. तुम्हाला काय दिलं होतं वेलोसिटी दिली होती इनिशियल वेलोसिटी आणि त्याच्यावर तुम्ही काय काढलं फायनल वेलोसिटी. काय काढलं तुम्ही फायनल वेलोसिटी काढलं. काय डाऊट आहे. आता जर त्यांनी असं दिलं असतं काय ऍक्सेलरेशन झालं ना आपलं, ऍक्सेलरेशन देऊन केलं पुढच्या ह्याच्यात मी असं म्हटलं असतं इनिशियल वेलोसिटी जो आहे 0 मीटर पर सेकंद चाललाय आणि ऍक्सेलरेशन जो आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर चाललाय. म्हणजे ही केस चालली म्हणजे रेस्ट साठी. रेस्टला आहे, गाडी थांबलेली आहे, तिथून पळायला सुरुवात करणार आहे. येऊन थांबलेली होती का नाही, तिथं थांबलेली होती का नाही. इनिशियल त्याच्याकडे 2 मीटर पर सेकंद होती, तिथे इनिशियलीच कसं येतो 0 मीटर पर सेकंद म्हणजे रेस्टची कंडिशन. जर रेस्टला असेल तर काय विचारू, रेस्टला असेल तर काय विचारू, काही नाही तसे 1 2 3. फक्त आतापर्यंत आपण 5 मध्ये ऍड करत होतो, आता काय करणार 0 मध्ये ऍड करायचं. दुसरं काय लॉजिक कळालं का. आता काय करायचं फक्त 0 मध्ये ऍड करायचंय. का बरं 0 मध्ये ऍड करायचं, कारण की गाडी कुठून चालू झाली म्हणजे रेस्ट पासून झाली. कशाला उघड डोक्याला ताण करून घ्यायचं. हा किती 2 मीटर पर सेकंद आहे का. दुसऱ्या सेकंद किती 2 मीटर पर सेकंद. नंतर किती होईल 4 मीटर पर सेकंद. नंतर किती 6 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे. पण बॉडी कुठून चालू झाली रेस्ट पासून. तर आपण या गोष्टी जर बॉडी जर रेस्ट पासून नसेल तरी आपल्याला ऍक्सेलरेशन डायरेक्ट वेलोसिटी डायरेक्ट सांगता येतं ना. मी म्हटलं 4 सेकंदात सांगा तर तुम्ही काय 8 मीटर पर सेकंद सॉल्व्ह करू शकता या फॉर्म्युलेने. गरज नाही, आपलं डोकं चाललं पाहिजे. जर मी म्हटलं असं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चाललाय आणि रेस्ट पासून चाललाय. आता मी रेस्ट बोललो, रेस्ट वरून समजलं पाहिजे आपल्याला. रेस्ट म्हटलं काय 0 मीटर पर सेकंद. चला पटकन किती होणार आहे 4 मीटर पर सेकंद होईल. किती होईल 8 मीटर पर सेकंद होईल. किती होईल 12 मीटर पर सेकंद चालणार आहे. मी जर असं म्हटलं असतं -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि रेस्ट पासून चालू झालंय. हा काय म्हटलं असतं तुम्ही -2 मीटर पर सेकंद आहे, -4 मीटर पर सेकंद आहे, -6 मीटर पर सेकंद आहे. काय डाऊट आहे. आता जर मी म्हटलं असतं रेस्टला आहे 0 ऍक्सेलरेशन आहे. हा एका सेकंदात किती झालं असतं, एका सेकंदात किती झालं असतं 0. दुसऱ्या सेकंदात किती झालं असतं 0. काय डाऊट आहे.
कारण की त्यांनी सांगताना सांगितलंय 0 ऍक्सलरेशन पण आहे आणि दुसरं काय बॉडी रेस्ट पासून चालू आहे. आणि याच्यामध्ये जर क्वेश्चन असं लावलं असतं मग 5 मीटर पर सेकंद चाललाय, 5 मीटर पर सेकंद चाललाय आणि 0 मीटर पर सेकंद स्क्वेअरने चाललंय तर किती होईल? प्रत्येक वेळेस किती राहील? 5 राहील ना. 5 मीटर पर सेकंद, 5 मीटर पर सेकंद आणि 5 मीटर पर सेकंद. आपण हेच म्हटलं होतं ना रे इथं, हे जे बोललो आपण कॉन्स्टंट ऍक्सलरेशन हेच तर चाललंय ना. ऍक्सलरेशन कसं घेऊन चाललोय आपण? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन चाललंय. व्हेरिएबल इथं जर बघितलं ऍक्सलरेशन कसं व्हेरिएबल आहे, इथे ऍक्सलरेशन कसं आहे? व्हेरिएबल ऍक्सलरेशन. वरचा ऍक्सलरेशन कसं होता? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. आपण जे पण क्वेश्चन सॉल्व्ह केले कोणाचे सॉल्व्ह केले? कॉन्स्टंटचे का व्हेरिएबलचे? कॉन्स्टंट ऍक्सलरेशनचे. कोणते ऍक्सलरेशन सॉल्व्ह केले? कॉन्स्टंट. म्हणून तर आपण ऍड करू शकलो ना 2 2 2 2. 2 चे 3 का नाही केले? कारणच होतं की आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. काय डाऊट आहे? मग आता इथून जर मी असं क्वेश्चन बनवला असता, इफ body starts from rest, then find the final velocity at 10 seconds for body accelerated with 2 meter per second square. मी जर लॉजिकली मला माहिती आहे, मला फॉर्म्युला पण माहिती आहे, मी याच्याने पण जाऊ शकतो. काय सांगितलं? रेस्ट पासून ना. प्रत्येकाला किती चालतोय तो? 2 आहे, 4 आहे, 6 8 10 म्हटलं तर किती होणार? 20. किती होणार फायनल वेलोसिटी? किती होणार? 20 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेशन करा ना सर. तुमच्याजवळ फॉर्म्युलाचे v काय? u प्लस हे टी ना. हा u तर काऊन जाईल? कॅन्सल आउट होईल. का बरं कॅन्सल आउट? कारण की 0 आहे. ऍक्सलरेशन किती आहे? 2 आहे. टाइम किती आहे? 10 आहे. किती झालं? 20 मीटर पर सेकंड. आपण ऑलरेडी काढलं होतं. जेवढं तुम्ही मेंटली कॅल्क्युलेशन करण्याचा विचार करशाल ऑटोमॅटिकली तुमचा ब्रेन रिवायर व्हायला सुरुवात होईल. तुम्ही आतापर्यंत असं विचार करत नाही. तुम्ही जोपर्यंत ब्रेनला ट्रीटमेंट देणार नाही की आपल्याला असले क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह करायचे, कोणी करतंय हे फॉर्म्युला टाकून कोणी करते आणि तुम्ही करू शकता. असं काही एवढं भयानक नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर प्रॅक्टिस केली असं करण्याचं तर तुमचा टाइम वाचेल. जी आता सध्याची अवस्था कोणती आहे? टाइम कन्झ्युमिंगचा. कारण की पेपर येतोय लेंदी. ठीक आहे, पेपर कसा येतोय? लेंदी. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं? टाइम वाचायचंय. जर तुम्ही आतापासून जर ट्रीटमेंट स्वतःच्या मेंदूला द्यायला सुरुवात केली की आपल्याला करायचं कॅल्क्युलेशन फास्ट, आणि फास्ट करताना मी पेनचा कमीत कमी वापर करेन. पेनचा वापर जेवढं कमी करशाल तेवढं तुमचं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशनचं स्पीड वाढून जाईल. जर तुम्ही म्हटले नाही सर आम्हाला तिसरी सवय तर प्रत्येक गोष्ट एका दिवसात लागलेली नसते. ठीक आहे म्हणतात.